उपवासामध्ये जर तुम्ही एक वेळेस भगरीच्या पिठाचे उत्तपे बनवून खाल्ले ना तर तुम्ही उपवास धरायला कधीच कटाळणार नाहीत बघा, एवढे टेस्टी लागते ते। मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायचं 2 वाट्या भगरीचं पीठ, सोबत अर्धी वाटी दही टाकायचं, कमी जास्त चालून जाते, आंबट असलं तर थोडंच लागतं बघा। त्याचबरोबर पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि याला एकदा फिरून घ्यायचं, एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं पाणी, परत थोडंसं चांगलं मिक्स करून घ्यायचं, असं त्याच्यात गिठुळ्याने राहिलं पाहिजे। आणि नंतर लगेच चटणी करून घ्यायची। आता बऱ्याच कमेंट आल्या चटणी पण दाखवा उपवासाची, लई सोपी बघा। भाजलेले शेंगदाणे टाकायचे मिक्सरच्या भांड्यात, हिरवी मिरची टाकायची, मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, वाटून घ्यायचं, झाली चटणी तयार। नाही तडका ना तुडका, एकदमच भारी लागते तशी पण। आणि आता लगेच काय करायचं, भगरीचं पीठ बघायचं, नंतर त्याच्यामध्ये थोडासा इनो टाकायचा बघा, जास्त नाही टाकला तरी सुद्धा चालतो बरं का, पण मला अशा थोड्या जाळ्या त्याच्यावर आवडतात म्हणून मी टाकलाय। आता नंतर मग काय करायचं, त्याला मिक्स करून घ्यायचं, लगेच तवा ठेवायचा, पॅन किंवा तवा, आणि आता त्याच्यावर आहे ना हे एक एक 2-2 पळ्या असं टाकून द्यायचं पीठ। आता मस्त पैकी मीडियम बारीक गॅसवर याला आहे ना अशा जाळ्या सुटून द्यायच्या, तेल टाकायचं आणि आलटी पलटू करून भाजून घ्यायचं, झाले रेडी, लगेच खायला बसायचं। चटणी तर रेडीच असते बघा, खरंच सांगतो एवढे जबरदस्त लागतात ना चटणी बरोबर, खरंच गरम गरम खावा ना, काय मज्जाच वेगळी राहते बघा। तर तुम्ही सुद्धा ह्या उपवासाला एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा।